तुमचा राग दुसऱ्यांना बर्बाद करण्याआधी तुम्हाला बर्बाद करतो। श्री स्वामी समर्थ। मित्रमैत्रिणींनो, तुमचं आयुष्य तुम्ही असं जगा की ते देवालाही आवडेल। जगाची आवड तर मिनिटा मिनिटाला बदलत असते। आयुष्याच्या रेसमध्ये तुम्हाला खाली पाडून पुढे जाणाऱ्यांना एक गोष्ट जरूर सांगा की ते तुमच्यापासून जिंकण्याचा एक क्षण हिरावून घेऊ शकता, पण तुमची हिंमत हिरावून घेऊ शकत नाही। शोधल्यावर तेच सापडतील जे हरवले आहेत, ते कधीच सापडणार नाहीत जे बदललेले आहेत। त्यामुळे अशा बदललेल्या लोकांना शोधणं पूर्णपणे थांबवा। यशाच्या शिखरापर्यंत तेच लोक पोहोचतात जे बदला घेण्याचा नाही तर परिस्थिती बदलण्याचा विचार करतात। आयुष्यात येणाऱ्या दुःखांना घाबरू नका, कारण तुमच्या आयुष्याची सुरुवातच झाली आहे तुमच्या रडण्यामुळे। जगामध्ये कधी कुठे कोण आपल्याला मिळतं समजून घेणारं। जी पण माणसं आपल्याला भेटतात ती समजावून सांगून निघून जातात, पण समजून घेणारं कोणीच आपल्याला भेटत नाही। लोकांना तेवढीच इज्जत द्या जेवढी त्यांची लायकी आहे, नाहीतर असे लोक आपल्या डोक्यावर बसतात आणि मिरा वाटायला लागतात। आनंदी राहण्याचे खूप मार्ग आहेत, पण दुसऱ्यापेक्षा जास्त आनंदी राहण्याचा कोणताही मार्ग नाही। जर तुम्ही इच्छा ठेवली उंच उडण्याची, तर आकाशाची उंची सुद्धा तुम्हाला कमी वाटू लागेल। दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। ज्यांना तुम्हाला चुकीचंच समजायचं आहे ते तुम्ही काही केलं आणि काहीही झालं तरी तुम्हाला चुकीचंच समजणार आहे। मग तुम्ही काही बोललात किंवा शांत राहिलात तरीही। तुमची कमजोरी कुणालाही सांगू नका, कारण नंतर लोक तीच कमजोरी तुम्हाला सारखी सारखी सांगून तुमची मस्करी करतात। बरं, ती फक्त कमजोरी तुम्हाला सांगत नाही तर चार चौघातही त्याविषयी सतत बोलत असतात। प्रेम कधीही खूप विचार करून करा, कारण सुरुवातीला तर ते खूप छान वाटते, पण त्याचा शेवट खूप दुःखदायक असतो। तुमची निघून गेलेली वाईट वेळ विसरून जा, पण त्यापासून शिकलेला धडा कधीच विसरू नका। वर्तमानात राहा, पण भविष्याचं नियोजनही नक्कीच ठेवा। इतरांबरोबर स्वतःची तुलना करणं बंद करा। लाकूड दुसऱ्यांना जाळण्यातही स्वतः जळतं, त्याचप्रमाणे तुमचा राग दुसऱ्यांना बर्बाद करण्याआधी तुम्हाला बर्बाद करतो। प्रयत्न नेहमी शेवटच्या क्षणापर्यंत केले पाहिजेत, कारण सफलता मिळो किंवा न मिळो, अनुभव महत्त्वपूर्ण मिळूनच जातो। यशाच्या प्रवासामध्ये उन्हाचं खूप महत्त्व असतं, कारण सावली मिळाली की पावलं आपोआप थांबायला लागतात आणि विश्रांती घेतात। आज जर कोणी कुणाबरोबर वाईट करत असेल तर जास्त आनंदी होऊ नका, कारण वेळ उद्या त्यांची आणि मग तुम्ही रडाल। त्यामुळे तुमचे कर्म नेहमी चांगलेच ठेवा। तुमच्या व्यक्तिमत्वाला आकाशासारखं बनवा, जिथे पोहोचण्याची लोकांची स्वप्न असतील। तुमच्या ताकदीबरोबरच तुमचे हेतू सुद्धा चांगले ठेवा, नाहीतर असं काही देवाकडून घडतं की एवढा ताकदवान रावण असून सुद्धा हरून जातो। चुका कबूल करा आणि गुन्हे करणे सोडून द्या। या गोष्टीसाठी कधीही उशीर करू नका, कारण तुमचा प्रवास जेवढा मोठा असेल तुम्ही तेवढे पुढे जाल, तेवढेच परत येणे अवघड होऊन बसेल। कचऱ्यामध्ये पडलेलं अन्न हेच दाखवतं की गरज संपल्यानंतर लोक त्यांची लायकी विसरतात। संघर्ष करायला कधीही घाबरू नका, कारण संघर्षाची पण एक कथा असते जी तुम्ही यशस्वी झाल्यानंतर इतरांना ऐकवायची असते। आकाशामध्ये उडण्याचे स्वप्न असेल तर गरुड पक्षीसारखे बना, नाहीतर कावळ्यांना पण आकाशात उडताना आपण खूप वेळा पाहतो। आपण नेहमी म्हणतो चांगले लोक शोधा आणि वाईट लोकांना सोडून द्या, पण भगवान श्रीकृष्ण म्हणतात लोकांमधलं चांगलं शोधा आणि वाईट दुर्लक्षित करा, कारण कोणीही सर्वगुण संपन्न जन्माला येत नाही। तुटलेल्या काचा कितीही चिटकवण्याचा प्रयत्न केला तरीही त्याला तडा राहतोच। तशीच नाती असतात, एकदा तुटली की पुन्हा जोडताना तडा तसाच राहतो। म्हणून जोडलेली नाती आणि ठेवलेला विश्वास नेहमी जपावा। शेवटी तुटलेल्या गोष्टी गोड करताना जखमाया होतातच। प्रत्येक फूल देवघरात वाहिले जात नाही, तसेच प्रत्येक नातंही मनात जपलं जात नाही।
मोजकीच फुलं अशी असतात जी देवाच्या चरणी शोभतात. अगदी तसंच मोजकीच माणसं असतात आपल्याला क्षणोक्षणी आठवतात. जीवनभर अहंकाराला मोठा करून रागाला जन्माला घालण्यापेक्षा संयमाला शांतीचे खुराक घाला. सुविचाराने धष्टपुष्ट करून आनंदाला जन्माला घाला. मग आयुष्य नावाच्या मैदानात नातं नावाचा खेळ कोणीही उद्ध्वस्त करण्याची हिंमत करणार नाही. जीवनातील प्रवासामध्ये आपले बोट कोणी धरले हे महत्त्वाचं असतं. आणि जर तो कृष्ण असेल तर आपण अर्जुन आणि तो शकुनी असेल तर आपण दुर्योधन हे निश्चित ठरलेलं आहे. आयुष्य जगायचं असेल तर पाण्यासारखं जगा. कुणाशीही मिळा मिसळा, एकरूप व्हा, पण स्वतःचं महत्त्व कधी कमी होऊ देऊ नका. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.